नमस्कार, मी सागर जोशी. TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत. मावळ पट्ट्यामध्ये सध्या महायुतीमध्ये ठिणगी पडली आहे. एक दोन नव्हे तर 3 विधानसभा जागांवर दावेदारी सुरू झाली आहे. त्यावरून एकमेकांच्या विरोधात काम करण्याचे इशारे देखील दिले जात आहेत. पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट. जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तसं अजित पवारांचा गट महायुतीमध्ये राहणार की नाही हा प्रश्न अजून गडद होतोय. पुणे जिल्ह्यामधील मावळ, पिंपरी आणि चिंचवड या तिन्ही विधानसभेत महायुतीमध्ये ठिणगी पडली. बावनकुळे अजित पवारांच्या दाव्यानुसार जी जागा ज्याच्याकडे त्याला ती मिळणार आहे. त्यानुसार या घडीला मावळ आणि पिंपरीचे आमदार अजित पवार गटाचे तर चिंचवडचे आमदार भाजपचे आहेत. मावळमधून दादा गटाचे सुनील शेळके आमदार आहेत. या जागेवर भाजपच्या बाळा भेगडे यांनी दावा सांगितलाय. पिंपरीमध्ये अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे आमदार आहेत. तिथे आपण अजित पवार गटाचा प्रचार करणार नाही असा ठराव स्थानिक भाजपनं मांडलाय. चिंचवडमध्ये अश्विनी जगताप भाजपच्या आमदार आहेत, तर तिथे अजित पवार गटाच्या नाना काटेंनी काम सुरू केलंय. पण मावळमधून यंदा स्थानिक भाजप शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं काम करणार असा दावा अजित पवार गटाच्या सुनील शेळकेंनी केलाय. तर पिंपरीमध्ये अजित पवारांचा प्रचार न करण्याचा ठरावच स्थानिक भाजपनं पुढे केलाय. काही मंडळी भारतीय जनता पक्षातले गावागावांनी जाऊन सांगतायत, हे मला मान्य करावं लागेल की आपल्याला अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मदत करायची नाहीये. आतून पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार उभा राहिला तर त्याला मदत झाली पाहिजे, हा एक त्यांचा त्यातला प्रयत्न असणार आहे असं माझं मत आहे. परंतु कार्यकर्त्यांचा रोष फार वेगळा होता. त्यांचं म्हणणं असं आहे की लोकसभेला आम्ही धनुष्यबाण चालवलं, आता जर आम्ही घड्याळाचा प्रचार केला तर येणारी महानगरपालिका आहे त्या महानगरपालिकामध्ये परत कमळाचा प्रचार कसा करायचा. त्यामुळे आमचा सगळ्यांचा विरोध आहे की ही राष्ट्रवादीचाही मतदारसंघ जाण्यापेक्षा हा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीकडे आला पाहिजे. ही कमळावरती निवडणूक लढली पाहिजे, ही मागणी कार्यकर्त्यांची आहे. महायुतीच्या माध्यमातून ही जागा चिंचवड विधानसभेची राष्ट्रवादी काँग्रेससाठी दादा मागणार आहे. बालेकिल्ला वगैरे असं काय नसतं. प्रत्येक वेळेस निवडणूक आले की वेगवेगळे फंडे वापरून आपलं सीट काढलं जातं. त्यामुळं बालेकिल्ला ही कोणाची मक्तेदारी नाही. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही जागा 100% मागेल आणि त्याच पद्धतीचे संकेत दादांनी मला दिलेले आहे की तू मतदारांच्या गाठीभेटी घे आणि त्या पद्धतीने माझं काम चालू आहे. जर महायुतीमध्ये पिंपरीची जागा अजित पवार गटाला गेली तर प्रचार न करण्याचा निर्णय स्थानिक भाजपनं घेतला. जर चिंचवडची जागा भाजपनं अश्विनी जगतापांना दिली नाही तर त्या दुसरा विचार करू शकतात अशी चर्चाही आहे. चिंचवडमध्ये अजित पवार गटाने संधी न दिल्यास महाविकास आघाडीचा पर्याय उपलब्ध असल्याचा दावा नाना काटे यांनी केलाय. तर मावळमध्ये तर स्थानिक भाजपचेच लोक शरद पवार गटाचा प्रचार करणार असा आरोप अजित पवार गटाच्या सुनील शेळकेंनी केलाय. पुणे जिल्हा अजित पवारांसह भाजपसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे. कारण एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये 21 आमदार निवडून येतात. त्यापैकी 2019ला राष्ट्रवादीनं 10 आणि भाजपनं 9 आमदार जिंकले होते. फुटीनंतर अजितदादांकडे 9 तर शरद पवारांकडे 1 आमदार आहे. मात्र महायुतीचे प्रमुख नेते एकजुटीची वज्रमूठ आवळत असले तरी पुणे जिल्ह्यामधल्या काही मतदारसंघात स्थानिकांच्या मुठी मात्र एकमेकांच्या विरोधात आवळल्या जात आहेत. हा वॉर्ड हा भाजपला मिळाला पाहिजे अशी भावना सर्व कार्यकर्त्यांची आहे आणि ती कार्यकर्त्यांची भावना निश्चितच आम्ही माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्याकडे पोहोचवणार आहेत. त्याचप्रमाणे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे जी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवणार, त्यांच्यावर मिटिंग करणार आणि आमचा आग्रह असेल की ही विधानसभा आम्हाला लढायला द्यावी आणि ती भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्याला देण्यात यावी अशी आग्रहाची भूमिका आमची असणार आहे. इतर पक्षांनी कोणाला उमेदवारी द्यावी, कोण आमदार आहे त्याला उमेदवारी द्यावी किंवा कोणाला द्यावी याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही. आमचं फक्त एकच म्हणणं आहे की फक्त कमळ चिन्ह आम्हाला पाहिजे. पवार साहेबांच्या उमेदवाराला मदत करत असताना ते हे सांगतायत की तुम्ही तुतारी चिन्ह देऊ नका, तुम्ही अपक्ष उभा करा, तुम्ही पुरस्कृत करा, आम्ही देखील त्यांना मदत करू. मग तुम्ही एका बाजूला राष्ट्रवादीला विरोध म्हणता, तुम्हाला नक्की विरोध करायचा आहे कोणाला? तुम्ही महायुतीला विरोध करता, अजितदादांना विरोध करता, सुनील शेळकेने विरोध करता की महाविकास आघाडीला तुम्ही मदत करता आणि पवार साहेबांना मदत करता, हे तुम्ही स्पष्ट केलं पाहिजे. सुनील थिगडे,
TV9 मराठी, मावळ, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.